नमस्कार, मी मानसी सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आहे गणपतीचा चौथा दिवस आणि आज गौरी आणतात। आमच्याकडे पण आणल्यात काकीनी, त्या पण मी तुम्हाला दाखवेल। आणि आता मी चालले नदीवर कपडे धुवायला। ही आमची नदी, इथे आम्ही कपडे धुतो आणि इथे गणपती बुडवायला येतात। सगळे गणपती इथेच येतात। इथे गणपती बुडवतो आणि आम्ही निघतो घरी जायला। इथे आम्ही कपडे धुतो, पण इथे पाणी आलं, इथे पत्रे पण आहेत आतमध्ये। आता मी इथे धुणार कपडे। इथे एक पत्रा आहे, मग इथे धुणार कपडे। हे बघा, मासे असे पायानं खातात। इथे याला काय बोलतात? काय तरी म्हणतात त्याला, मला माहिती आहे, बुदगुली मासे। इथे ना वाहतं पाणी असतं, इथे वाहत आणि हे पूल। कोकणातला निसर्गाच एवढा छान आहे ना की मुलांना आम्ही आणतो आणि सगळं दाखवतो, फिरवतो त्यांना। नदीवर भिजायला पण देतो, मातीत खेळायला पण देतो। गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, मला वाटतं ह्याचा गवळ देवपूजेचा व्हिडिओ होता। त्याच्यामध्ये विना मस्त आरामात बसलेली मातीत आणि खेळत होती। वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकणार, धुणार, हे काय मुलांना, हे जीवन मुलांना माहीतच नसतं, नदीवर कपडे धुणं। आणि मला वाटतं नदीवर कपडे धुताना ब्रशचा पण वापर करावा नाही लागत, कारण पत्तरच एवढी खरखरीत असते ना, आपोआप कपडे स्वच्छ होऊन जातात। आम्ही मुलांना मे महिन्यात आणि चतुर्थीला घेऊन येतो आणि सगळं दाखवतो। पुण्यात असताना वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायचे, पारवाला असताना ड्रममधलं पाणी काढून कपडे धुवायचे आणि इथे आल्यावर नदीवर कपडे धुवायचे। असं रुटीन असतं आमचं इथे गावी आल्यावर। हे हळद आहे, हळद, हां हे आगाड आहे, हां हे तिरड आहे, हां हे पान, हे आहे पालेभाजी असते, मूळ असतं ते। आणि ही एक तुळस आहे त्याच्यामध्ये, हे तुळशीचं पान आहे, झाड आहे तुळशीचं। 5 आहेत ती, 5 असतात। हां 5 असतात। मुळासकट आणायची काही? मुळासकट असतात, हां। ह्या ताटात नारळ, निरांजन, हळद कुंकूचं भांडं आणि विडा ठेवला आहे आणि अगरबत्ती। तांब्यात काय ठेवलं आहे ते काकी सांगतील। तांब्यात पाणी आणि 7 दगड, विडा, आणखीन काकडीचं फूल झालं ना, हां, आणि 5 मुळं, 5 मुळं, भाजीचं 1, आघाड्या 2, तुळशीचं 3, तिरडा 4, आणखीन हळदीचा डांपा। वहिनी ना इथे हिर काढतात पानानं लावायसाठी। हिर म्हणजे आपलं जे माडाचं झावळ असतं त्याचे हिर काढायचे आणि मग ते औषधासाठी पानं काढलेली असतात त्याला लावायचे। हे बघा, हे हिर असे असतात। इथे माझा हे बोट दाखवले ना, तिथे हिर आहे आणि हे बाजूचं पान काढायचं चाकूने, मग आपल्याला हिर मिळतो आणि तो आपण पानांना लावायचा। त्याचा कोण बनतो, त्याच्यामध्ये धान्य फळं भरायची कापून। आता पानांचा कोण कसा बनवतात तो बघूया। इथे हिर काढून झाले आहेत थोडे। हे असं पान घ्यायचं, फोल्ड करायचा आणि इथे हा हिर असा लावायचा आणि मग हवा तेवढा तोडायचा, झालं तयार। हे बघा, परत एक दाखवलं, हे असं करायचं। पानं 5 प्रकारची आणतात आणि आता आणली आहे ती कुठची आहे ती बघूया। हे काकडीचं पान, हे पडवळचं पान, नंतर हे कणगीचं पान आणि त्याच्यानंतर करांद्याचं पान, हे चिबूडचं पान। अशी 5 प्रकारची पानं घालतात। संध्याकाळ झाल्यावर गौरी गणपतीची पूजा करून घेतली, गुळाचा नैवेद्य ठेवलेला आणि इथे वाजलेत 6:45। चंदन उजळलं आणि गणपतीच्या चरणाला लावून घेतलं। आता नैवेद्य बनवायचा आहे आणि मी पहिल्यांदाच नैवेद्यासाठी भाकरी बनवते आणि ती सुद्धा चुलीवर बनवते। लागली ना, इथे भाकरी बनते। ही गौरीला ना प्रसादी द्यायची आहे संध्याकाळची, म्हणून भाकरी बनवते। त्याने मग अशी पूजा करून घेतली। इथे एक भाकरी झाली, इथे एक भाकरी बनवायची आणि हा इथे भात गरम करत ठेवला आहे।
इथले निखारे काढायचे काठीने आणि तिथे ठेवायचे आणि त्याच्यावर भात ठेवायचा. मग तो भात गरम होतो. काय तू काय जेवण गरम करते? वीणा बसली आहे. मी भाकरी बनवते ना, मग वीणा इथे येऊन बसते. फुकणी कशाला? आता नको आहे फुकणी बाळा. काय झालं तिचं?